मौलाना खलीलुर रहमान सज्जाद नोमानी यांच्या विरोधात आम्ही निवडणूक आयोगाला जी तक्रार केली त्याची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे। निवडणूक आयोगाने आमची तक्रार संबंधित अधिकाऱ्यांना पाठवली आहे आणि चौकशी करण्याचे निर्देश दिले आहे। महाराष्ट्र CEO चीफ इलेक्शन ऑफिसर यांच्याकडून उत्तर आले आहे। प्रस्तुत तक्रारीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने दिलेले निर्देश विचारात घेऊन नियमोचित कार्यवाही करण्यात यावी। मला आशा आहे की लवकरात लवकर मौलाना खलीलुर रहमान सज्जाद नोमानी विरुद्धात कारवाई होणार। जो मालेगाव वोट जिहाद फंडिंग घोटाळा त्याच्यात हा पैसा आला कुठून, त्याचे एक 17 ठिकाणाहून या 17 ठिकाणाहून 23 कोटी रुपये मालेगावचा सिराज मोहम्मद यांच्या बेनामी खात्यात जमा झाले आहे। हे एक सॅम्पल आहे। एकंदर भारताचा 253 गाव बँक ब्रांचेस मधून मालेगावचा सिराज मोहम्मदचा 37 बेनामी अकाउंट्स मध्ये 253 करोड रुपीज 253 करोड याचे ट्रान्सफर उलाढाल झाली आहे। उत्तर प्रदेशचे काही अकाउंटची आम्ही चौकशी पाठपुरावा करीत आहोत। उत्तर प्रदेशमध्ये ह्या 17 नावं ज्या बेनामी बोगस अकाउंट मधून सिराज मोहम्मदचा मालेगावच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले त्यात गाजियाबाद, कनौज, नोएडा, कानपुर, जगदीशपुर, बदाऊं, कनौज, सुलतानपूर, गौतम बुद्ध नगर अशा वेगवेगळ्या ठिकाणी अशाच पद्धतीने बोगस खाती उघडण्यात आली। मी उदाहरण देतो। 3F राकेश मार्ग गाजियाबाद UP याचा सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या खात्यात अकाउंटमध्ये MS रेझीज इरे टेलर OPC प्रायव्हेट लिमिटेड अकाउंट उघडण्यात आलं। कनौज UPला SL पॅथॉलॉजी सेंटर ज्याचं अकाउंट कॅनरा बँकमध्ये उघडण्यात आलं। सारी स्टोर L ब्लॉक गोविंद नगर कानपुर उत्तर प्रदेश। अनुभव ट्रेडर्स गाजियाबाद उत्तर प्रदेश। एडटेक डिजिटल अदा शॉप नंबर 28 सेक्टर 4 ग्रेटर नोएडा वेस्ट UP। टूर्स एंड ट्रैवल कैनरा बैंक जगदीशपुर CSM नगर। एल पैथोलॉजी सेंटर बाहोसी डिस्ट्रिक्ट कनौज। गणेश टूर्स एंड ट्रैवल 504 सुल्तानपुर रोड। राकेश एंटरप्राइजेस दीप भवन तुलसी मार्ग सेक्टर 24 गौतम बुद्ध नगर। हे जे आहेत यांच्याकडून हे जे पैसे आले हे नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकच्या या खात्यात आले आहे। या लोकांच्या खात्यात ही जी बेनामी खाते आहेत आतापर्यंत 152 कोटी आलेले आहेत। उर्वरित खात्यात बाकी गणेश लोटन मिसळ याच्या खात्यात 17 कोटी आले। जयेश लोटन मिसळ याच्या खात्यात 14 कोटी रुपये आले। तर हा जो पैसा आला आहे हा पण बेनामी खात्यातून आलेला आहे। आणि म्हणून मी पुन्हा एकदा
निवडणूक आयोगाला विनंती केली आहे की CBI, ED, इन्कम टॅक्स विभाग, बँक इंटेलिजन्स युनिट, तसाच पद्धतीने महाराष्ट्र पोलीस, सायबर पोलीस, इकॉनॉमिक ऑफेन्स विंग, कंपनी मंत्रालय या सगळ्यांना पण चौकशीचे आदेश द्यावे. किरीटजी, फक्त उत्तर प्रदेशमधूनच पैसे आहेत की काल तुम्ही म्हणाला होता तसे फॉरेन मधून देखील काही पैसे आलेले आहेत? भारताच्या 7 राज्यातून पैसे आलेत. आज उदाहरण म्हणून मी उत्तर प्रदेशचे 17 गावातल्या अकाउंटची माहिती दिली. 253 गाव, शहरं, 7 राज्य म्हणजे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, हरियाणा, हिमाचल प्रदेश असा विभिन्न ठिकाणाहून पैसे आले आहेत. फॉरेनवरून आता हे पैसे पण बेनामी अकाउंटमध्ये टाकण्यात आले आहेत. म्हणून हा पैसा 2.5 कोटी कुणाचा याचा शोध घेण्याचं काम आता ईडीने करावं लागणार. एक मिनिट.